पर्यंत थेट हा विषय चालू राहणार आहे का संपणार आहे? चालू चालूच राहणार आहे. म्हणजे आपला बिझनेस चालू राहणार आहे. बरोबर आहे. मग एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला विचारलं उद्या जर हा बिझनेस बंद पडला तर, प्रोडक्ट बंद पडलं तर, त्याला एक गोष्ट विचारायची, या जगामध्ये हाडा मासाचा माणूस जन्माला येणं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी आपलं प्रोडक्ट विकणं बंद होईल. त्याला त्याचं उत्तर भेटून जाणार. बरोबर आहे. मग आपल्या सिस्टम मध्ये जर काम करायचे तर सुरुवातीला आपण सिस्टम समजून घेऊ. आपल्या सिस्टमचं नाव आहे समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. सगळ्यांना आपली कंपनी माहिती आहे. आपल्या कंपनीसाठी आपली कंपनी चालू झाली 3 मार्च 2016. म्हणजे 9 वर्ष आपल्या कंपनीला सक्सेसफुली पूर्ण होत आहे. आपलं जे प्रोडक्ट आहे ते 100% रिझल्ट देणार आहे. कस्टमर सॅटिस्फाईड प्रोडक्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपली कंपनी आहे 100% लिगल मध्ये काम करते. आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत सगळे गव्हर्नमेंट अप्रूव्हल आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत. फूड लायसन असेल, पॅन कार्ड असेल किंवा गव्हर्नमेंट जीएसटी असेल सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. 100% प्रोडक्ट बेस आहे. प्रोडक्ट बेस असण्याचा ऍडव्हान्टेज काय की आपण मार्केटमध्ये गेलो, आपण एखादी वस्तू खरेदी केली, आपण पैसे देतो, व्यवहार काय झाला तर क्लिअर झाला म्हणजे आपल्याला लायबिलिटी राहत नाही. लायबिलिटी म्हणजे कोणाला देणदारी आपल्याला राहत नाही. एखाद्याने पैसे द्या, एखाद्याने प्रोडक्ट विषय तिथं एंड होऊन जातो. आपले जे सीएमडी सर आहेत त्यांना 35 वर्षाचा हा ट्रॅडिशनल मार्केटचा अनुभव आहे. म्हणजे त्यांना अनुभव आहे म्हणजे आपल्याला काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपल्याला सिस्टम मध्ये काम करायचे त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं की आपल्याला पॅन कार्ड, बँक डिटेल, मोबाईल नंबर आणि नॉमिनी इतकी आवश्यकता आपल्याला असते. आता पॅन कार्ड आपलं जे पेमेंट जमा होतं आपल्याला ते गव्हर्नमेंट टॅक्स पे करून होतं. जे बँक अकाउंट आहे आपलं जे पे आउट बनते दर आठवड्याला दर बुधवारी आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. मग हे पेमेंट देण्यासाठी तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही. ते पेमेंट दर बुधवारी आपल्या अकाउंटला जमा होणार आहे. मोबाईल नंबर जनरली पाहिजे आणि नॉमिनी हे आपल्याला पाहिजे. आणि नॉमिनी बऱ्याच जणांना काय वाटतं की नॉमिनी म्हणजे हे बँकेसारखं असेल, बँकेसारखं नॉमिनी असेल, पण ते जे नॉमिनी आहे हे 100% वेगळं नॉमिनी असणार आहे. मी तुम्हाला शेवट सांगतो नॉमिनी का गरजेचं आहे समजून सांगतो. रजिस्ट्रेशन आपलं फ्री आहे. आपल्याला जर ऍक्टिव्हेशन करायचं असेल, ऍक्टिव्हेशन साठी आपल्याला एक प्रोडक्ट पूर्ण लाईफ मध्ये 5,000 डीपी प्राइसचं प्रोडक्ट पूर्ण लाईफ मध्ये एकदाच आपल्याला परचेस करायचं. तिथून आपला बिझनेस स्टार्ट होतो. मग आपल्याकडे नक्की प्रोडक्ट कोणते कोणते? बरोबर आहे. आपल्याकडे पहिलं जर प्रोडक्ट आपण म्हटलं सक्सेस ऑर्थो विटामॅक्स प्रोडक्ट जे 206 हाड आणि 60 सांध्यांवरती काम करतं. तुमचं गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, सायटिका झालेला असेल, पॅरालिसिस असेल, त्या सगळ्यावरती आपलं ऑर्थो प्रोडक्ट काम करतं. दुसरं जर पाहिलं 7 वंडर लिक्विड जे तुमचं इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्याचं काम करतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करतं, बॉडी डिटॉक्स करतं आणि एक टॉनिक स्वरूपात ते आपण देऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपलं डायजेशन जे आहे ते आपलं प्रॉपरली होतं. तिसरं जर पाहिलं A1 डायबॅकेर की ज्याच्यामध्ये जर पाहिलं आपलं जे शुगर आहे नॅचरली कंट्रोल करण्याचं ते काम करतं. पाईल्स केअर आहे, किडनी स्टोनचं किट आहे आपल्याकडे. म्हणजे भरपूर काय प्रोडक्ट आहे त्याचे जे महत्वाचं तुम्हाला ज्या प्रोडक्टची गरज आहे ते प्रोडक्ट आपण तिथं परचेस करायचे. तिथून आपला बिझनेस स्टार्ट झाला. मग आपली कंपनी आपल्याला 4 टाईप मध्ये इन्कम देते. पहिली जर पाहिली MRP, दुसरी सेल्स मॅचिंग बोनस, तिसरं जर पाहिलं डायरेक्ट रेफरल मॅचिंग बोनस आणि चौथं जर पाहिलं रिवॉर्ड. पहिले MRP मध्ये काय की आपलं ऑर्थो जे किट आहे त्याची MRP जर पाहिली 6,200 रुपये आहे आणि आपली डीपी प्राइस 5,000 रुपये आहे. म्हणजे इथे तुम्हाला 1,200 रुपयाचं रिटेल प्रॉफिट हे भेटतं. दुसरं जर 7 वंडर लिक्विड पाहिलं तिथं 6,000 रुपये 2 बॉटलची MRP आहे. 5,000 रुपये परचेस कॉस्ट होते. म्हणजे इथे 1,000 रुपये तुम्हाला कमिशन एक्स्ट्रा भेटतं. A1 डायबॅकेर असेल ज्याचं 6,300 रुपये MRP आहे 3 बॉटलची, 5,001 रुपयाला भेटतं. जवळपास 1,300 रुपये आपल्याला रिटेल प्रॉफिट भेटते. महत्वाच्या प्रोडक्ट मी तुम्हाला फक्त सांगतोय. हे झालं MRP तुमच्या लक्षात आलं. दुसरं जर पाहिलं आपण
सेल्स मॅचिंग बोनस जिथं सुरुवातीला रजिस्ट्रेशन झालं आपलं तिथे स्टार्ट झाला, बरोबर आहे. आपली कंपनी काय म्हणते, तुम्ही हे प्रोडक्ट स्वतः वापरा, तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही लोकांना काय करा, प्रमोट करा. आता आपल्याला प्रोडक्ट चांगलं वाटलं, आपण 2 लोकांना ए आणि बी या व्यक्तींना ते प्रोडक्ट प्रमोट केलं, ते याची एक पेर मॅच होती. इथं कंपनी तुम्हाला किती देते, 500 रुपये. पण पहिल्या वेळेस आपलं कंपनीचा एक नियम काय आहे की आपला जो रेशो आहे तो 2 असेल किंवा 1:2 असा पाहिजे. म्हणजे लेफ्टला 2 आयडी, इकडे एक आयडी, किंवा इकडे 2 इकडे एक आयडी. फर्स्ट टाइम यावेळेस तुम्हाला कंपनी काय देते, 500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करते. त्याच्यानंतर लेफ्टला एक, राईटला एक प्रोडक्ट सेल झालं, तुम्हाला कंपनी 500 रुपये कमिशन देते. आता आपले जे प्रोडक्ट आहे रिझल्ट देणार आहे, आपली जी सिस्टम आहे त्यामध्ये इन्कम पण जनरेट होते. आणि या लोकांना तुम्ही रिझल्ट आला त्यांना सिस्टम समजून सांगितली, आणि या लोकांनी काय केलं, तुम्हाला 5-5 लोकांपर्यंत पोहोचवलं, 5-5 लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवलं, जी सिस्टम पोहोचवली. तर याच्या 5 पेअर मॅच होतात. एका पेअरला जर कंपनी 500 देते, तर 5 पेअरला कंपनी किती देणार आहे, 2,500 रुपये, बरोबर. आता या 5-5 लोकांनी काय केलं, 2-2 लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवलं एका आठवड्यामध्ये. एकूण 10 सेल झाला. तुम्हाला कमिशन किती भेटणार आहे, 5,000 रुपये. आता मला सांगा, हे जे प्रोडक्ट आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, एक प्रोडक्ट परचेस केलं, ते वापरलं, बरोबर, किंवा तुम्ही ते सेल केलं, म्हणजे इथं तुमचं भांडवल किती झालं, 0, बरोबर आहे. तुमचा बिझनेस स्टार्ट झाला. आता इथून पुढे तुमचं काहीच भांडवल नाही, फक्त तुम्ही काय केलं, लोकांना ते प्रमोट केलं, बरोबर आहे. आता इथं 10 प्रोडक्ट सेल झाले, तुम्हाला 5,000 भेटले, पण ते 5,000 कमवायला तुमचं भांडवल किती आहे, काहीच नाही. मग हे जे भांडवल आहे हे लावलं कोणी, 10 प्रोडक्टला जर पाहिलं 50,000 रुपये भांडवलाची आवश्यकता आहे, 50,000ची आवश्यकता आहे. हे भांडवल लावलं कोणी, या लोकांनी लावलं ना, ज्यांना प्रोडक्ट पाहिजे. 2-2 लोक त्यांनी पैसे लावले, प्रोडक्ट पाहिजे तर म्हणून त्यांनी ते प्रोडक्ट परचेस केलं, आणि प्रमोशन कोणी केलं, या 5-5 लोकांनी केलं. म्हणजे आपलं जे सूत्र होतं, ओपीएम आणि ओपीटी, लोकांचा वेळ, लोकांचा पैसा, इथं लोकांचा पैसा, इथं लोकांचा वेळ, आणि इथं तुम्हाला किती भेटले, 5,000 रुपये. आपण जर डेली कॅपिंग जर पाहिलं, आपण या सिस्टम मध्ये 500 ते 15,000 रुपये डेली बेसवर आपण इथं कमवू शकतो. 15,000 जर म्हटलं, 4.5 लाख रुपये मंथली आणि 54 लाख रुपये इयरली. जर 4.5 लाख महिन्याला जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला इथे भेटणार आहे, कुठं जॉब करते आपण तिथे भेटणार आहे का, आपल्याला बाहेर देशात जावं लागेल, आणि त्यासाठी शिक्षण पण तसं घ्यावं लागेल. आपली कंपनी आपल्याला इथं ते आपल्या घरी, आपल्या एरियामध्ये राहून दिलेली, म्हणजे प्लस पॉइंट आपला आहे. ही सिस्टम लक्षात आली तुमच्या, सेल्स मॅचिंग बोनस. दुसरी इन्कम, तिसरी जर पाहिली डायरेक्ट रेफरल मॅचिंग बोनस, जिथे इथे सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन झालं, आणि तुम्ही काय केलं, तुमचे 2 मित्र आहेत ए आणि बी, ज्यांना खूप पैशाची गरज आहे, एक होतकरू व्यक्ती आहे, आणि त्यांना तुम्ही ही सिस्टम शेअर केली, आणि यांनी काय केलं, काम चालू केलं. लेफ्टला 10, राईटला 10, लेफ्ट राईट, यांना पण लेफ्ट राईट 2 झोन आहेत. 10 सेल झाला. यांनी काय केलं, यांनी पण काय केलं, 15 प्रोडक्ट सेल केले. आपण राऊंड फिगर बघू, यांनी 30 प्रोडक्ट सेल केले, बरोबर. कारण प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं असणार आहे, प्रत्येक जणाचा सेल वेगवेगळा असणार आहे. यांनी 10 पेअर मॅच झाल्या, यांच्या 30 पेअर मॅच झाल्या. यांना कंपनी किती पैसे देणार आहे, 10 पेअरचे 5,000 रुपये. या व्यक्तीला किती देणार आहे, 30 पेअरचे 15,000 रुपये. आता हे पैसे यांनी कमवले ना, म्हणजे कंपनीने तुम्हाला कमिशन दिलं पाहिजे का, दिलं पाहिजे. जनरली तसं देत नाही ना. समजा डगे सर आहे, डगे सरांनी एखादा काहीतरी शर्ट खरेदी केला, आणि तो सगळ्यांना आवडला, आणि 10 जण गेले, डगे सरांचं नाव सांगितलं, तो शर्ट खरेदी केला, मालकाला नाव पण सांगितलं, मला डगे सरांनी पाठवलं. पण डगे सरांना तुम्हाला कमिशन देणार आहे का, तुमच्यामुळे माझा 10 सेल झाला, तुम्ही प्रमोशन केलं, देणार आहे का, नाही. पण आपली कंपनी इथं कशी देते, ए आणि बी व्यक्ती यांनी पैसे कमवले, पण यांची आणि कंपनीची ओळख नव्हती. यांची आणि कंपनीची ओळख कोणी करून दिली, तुम्ही करून दिली, बरोबर आहे. म्हणून लाईफ टाईम हे जे इन्कम घेणार आहे त्याच्या 25% रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार. म्हणजे 5,000 रुपये या व्यक्तीने कमवले, त्यातले 1250 रुपये, 15,000 रुपये यांनी कमवले, यांची 3,3550 रुपये, 3750.
₹3750 एवढे तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे टोटल इन्कम किती झाली? 5,000. ₹5,000. बरोबर आहे. ही ₹5,000 इन्कम तुम्हाला एक्स्ट्रा झाली. आता ज्यांनी जो सेल केला त्याचा पेअर मॅच पण तुमचे होणार आहे. म्हणजे तुम्हाला पेअर मॅचिंगची पण इन्कम भेटणार आहे, प्लस हे ऍडिशनल 25% पण भेटणार आहे. इथं तुम्ही अनलिमिटेड व्यक्तीचं कनेक्ट करू शकता डायरेक्ट रेफरल मध्ये. म्हणजे काही व्यक्ती लाईफ टाइम मध्ये जेवढे काही पैसे कमवणार आहे प्रत्येक आठवड्याला, त्यातली 25% रक्कम ही तुम्हाला भेटणार आहे. आता ही सिस्टम लक्षात आली तुमच्या डायरेक्ट रेफरल मॅचिंग